गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आपण परवा जे काही वाचन केलं त्यामध्ये आपल्याला आपण जे जन्म घेतो तेव्हा जे कर्म घेऊन येतो ते कर्म चांगलं का वाईट याच्यावरनं आपण विचार करतो की आपल्याला अडचण आली आहे काय आली. वास्तविक तसं नसून ते कर्म कार्य एका माध्यमातून करायला पाहिजे. ते माध्यम म्हणजे देह, आणि तो देह विकसित झालेला नसेल तर कर्म कार्यान्वित होत नाही. या विषयापर्यंत आलो होतो आणि आता त्याच्या पुढं आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. आणि आजचा जो विषय आहे तो एक वेगळ्या रीतीनं फार महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये फार काही आपल्याला अभ्यासाला मिळणार आहे. आपण अनेकदा विचार करतो की साधनेला बसतो पण मन एकाग्र होत नाही. साधनेला बसल्यावरती मन भरकटतं, विचार अनेक येतात जातात. तर हे सगळं कशामुळं होतं, काय होतं, याच्याबद्दलची आजची जी मुलाखत आहे त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला जाता येणार आहे. तर त्याप्रमाणे आता वाचायला सुरुवात करतो. सर पेज नंबर परवा जे आपण वाचन थांबवलं होतं ते पान नंबर 59, पेज नंबर 59. त्याच्यामध्ये आता दुसरा पॅरा वाचतोय. 59 पासूनच सुरुवात होते. देहाची धारणा काया वाचा मनाने होत असते, पण जन्माचे कार्य होण्यासाठी या 3 अवस्था 5 कोशांचा समावेश होत असतो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय. या 5 कोशांपैकी जीवनात पहिले 3 कोश अन्नमय, प्राणमय व मनोमय यांनी कर्माची इष्टक्रिया करावयाची असून केलेल्या कर्माचे जे फल प्राप्त होत असते त्या फलात सुख, शांती, समाधान प्राप्त करावयाचे नसून प्राप्त करावयाचे असून ती प्राप्ती विज्ञानमय व आनंदमय कोशांनी मिळवायची असते. ह्या 2 विज्ञानमय व आनंदमय कोशांचे कार्य जेव्हा या जन्मात होऊ लागते तेव्हाच त्या कार्याला जीवन असे म्हणतात. म्हणून इथं लिहिलंय बघा, दैहिक अवस्था काया वाचा मन. काया वाचा मनाची दैहिक अवस्था, त्या दैहिक अवस्थेमध्ये 3 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. म्हणजे आंब्याची साल, गर आणि कोय. त्याच्यामध्ये 5 कोश आहेत, नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्म. तिथं अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. म्हणून आता आपण वाचलं या 2 कोशांनी कार्य करायचं आहे. तत्संबंधित समाधान व्यक्त करण्याचे कोश इथं आहेत. हे जर 5ही एकमेकाला कोऑपरेटिव्ह असतील तर जीवन सरळ व्यवस्थित होतं, म्हणून त्याला जीवन असं म्हटले. तर आता या दैहिक याच्यामध्ये 2 कोश आहेत, त्यात 7 माध्यम आहेत, पंचमहाभूत तत्वे आणि 2 कोश. आणि उरलेल्या आत्मिक शक्तीमध्ये, ही दैहिक शक्तीमध्ये 2 कोश अन्नमय, प्राणमय, आणि आत्मिक शक्तीमध्ये हे 3 कोश. त्या तिथे 12 माध्यम आहेत, म्हणजे पंच, तन्मात्रा, 3 कोश आणि बुद्धी, मन, चेतना, अहंकार. बरोबर समजलं? दैहिक आणि आत्मिक. आता पुढे दैहिक म्हणजे काय आणि आत्मिक म्हणजे काय हे सांगितलंय. जीवन असे म्हणतात, अन्यथा जीवन एकांगी आहे. म्हणजे हे दोन्हीचं कॉपरेशन नसेल तर जीवन एकांगी आहे. देहाची धारणा होत असता काया वाचा मनाची निर्मिती ही पंचतत्वातून म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यातून होत असते. असा देह प्राप्त होऊन तो क्रिया करण्यास कार्यरूप होणे याला चेतना म्हणजे दैहिक शक्ती असे म्हणतात. इथं बघा, इथं दैहिक शक्ती आहे, अन्न आणि प्राण. आणि ही आत्मिक शक्ती म्हणजे आत्म्यातून निर्माण होणारं चैतन्य. व जो आत्मा देहामध्ये आहे
त्या आत्म्याची जी शक्ती देहातून कार्यान्वित होत असते त्यास आत्मिक शक्ती किंवा चैतन्य असे म्हणतात. जे पहिलं चैतन्य आत्म्याचं, त्याच्यापासून चेतना देहाला मिळते. म्हणजे काय, सूर्य असतो त्याच्या उष्णतेने वाळू तापती. सूर्य नसेल तर वाळू तापणार नाही, तसं आत्मा नसेल तर देहाला चेतना मिळणार नाही. म्हणजे महत्वाचं कोण, देह, आत्मा. म्हणून देहातून साधना करून आत्म्याची व्यवस्था करायची आहे, त्याला प्राणायाम म्हणतात. आत्म्याचा म्हणणं म्हणजे हवा आणि आकाश, वायू आणि आकाश. देहाचं अन्न आणि पाणी. म्हणून देहातून साधना करून प्राणायाम करून अन्न आणि हवा आणि वायू आणि आकाश तत्वाची तरतूद करायची आत्म्याची. या दोन शक्तींचे कार्य एकाच वेळी देहातून होत असते. हे कार्य होत असले तरी जो जन्म कर्मामुळे, वासनेमुळे किंवा आत्म्यामुळे प्राप्त होत असतो त्यातील कार्य म्हणजे ज्या पूर्व कर्मामुळे हा जन्म प्राप्त झाला त्या कर्माची सुटका व्हावयास पाहिजे. म्हणजे आत्मा आणि कर्म असं परलोकात आहे. त्या आत्म्याला हे कर्म शून्य करायचंय, त्याशिवाय देवाशी एकरूप होता येत नाही, म्हणजे परमात्म्याशी एकरूप होता येत नाही. आणि जीवनाचा उद्देश काय आहे, जीवन ईश्वरमय किंवा परमात्मामय करायचं आहे. मग हे कर्म शून्य करण्यासाठी मातृपितृ इत्यादी 3 ऋणांबंध जोडतो आत्मा. आणि तो देह त्यांनी सेवा साधना करून ह्या आत्म्याला कर्ममुक्त करायचं आहे. पण होतं काय, देह आपल्या डोळ्यांनी बघून त्या देहाच्या स्वार्थासाठी, त्याला सुख पाहिजे म्हणून दुसरंच काहीतरी करतो. अशा वेळेला तो आत्मा साथ देत नाही. कारण का, आधी तर कर्म फेडायचं आहे, त्याच्यात आणखी जरा भर घालायचं जर काम करत असेल. म्हणून तुम्हाला ती व्रतवैकल्य, गणपती, उपास, तपास हे सगळं बंद करायला सांगितलं. बरोबर आहे, त्याच्याबद्दल निवेदन वाचणार आहे. ते जेव्हा करता तुम्ही नवसायास, व्रतवैकल्य, अमुक तमुक उपास, की माझी परिस्थिती चांगली होऊ दे, मला पैसे खूप मिळू दे, माझं घर होऊ दे, माझं दार होऊ दे, त्यावेळेला आत्मा साथ देत नाही. आणि जेव्हा आत्मा साथ देत नाही त्यावेळेला तुम्ही करीत असलेल्या सेवामध्ये ही 12 माध्यमं अंतर्भूत होत नाहीत. आणि जोपर्यंत 19 माध्यमं त्यात अंतर्भूत होत नाहीत तोवर कर्माची निर्मिती होत नाही. म्हणजे काय, काया, वाचा आणि मन 3 एक होईल तरच पुण्यकर्म निर्माण होतं, एरवी नाही. त्याच्यामध्ये मन म्हणजेच 12 माध्यमं अंतर्भूत होत नाहीत, म्हणून हे कर्म होत नाही, नुसती क्रिया होती. अवघड आहे जरा. तिन्ही आता आपण न्यास करत असताना 3 योग होतात. की नाही, म्हणजे आचार याने उच्चार करत असताना मी इथून इथपर्यंत बरोबर 10 सेकंदात जायचं आहे, म्हणजे मी इथून इथपर्यंत 5 सेकंदात आहे. इकडे तुम्ही लक्ष दिल्यानंतर त्या काया आणि वाचेबरोबर मन येतं. समजलं? म्हणून आता न्यासातून जास्तीत जास्त पुण्य तयार होतं आणि जास्तीत जास्त आत्मा कर्ममुक्त होतो. म्हणून आता तुम्हाला समाधान आहे. पूर्वी आत्मा तुमच्यात अंतर्भूत होत नव्हता, कारण कर्म वाढत होतं. पण साधनेमध्ये कर्म कमी होतं. कर्म कमी झाल्यानंतर जन्म कमी होतात, म्हणून आत्मा खुश आहे, म्हणून तुम्हाला समाधान. समजलं? हे कार्य होत असले तरी जो जन्म कर्मामुळे, वासनेमुळे किंवा आत्म्यामुळे प्राप्त होत असतो त्यातील कार्य म्हणजे ज्या पूर्व कर्मामुळे हा जन्म प्राप्त झाला त्या कर्माची सुटका व्हावयास पाहिजे. म्हणजे त्या कर्मातून सुटका व्हायला पाहिजे, म्हणजे लोन आहे ते सगळं फेडलं पाहिजे. त्या दृष्टीने आत्मा जर काम करत असेल तर आत्मा सगळं कार्य करतो, देह कार्य करत असतो. पण देह जर स्वार्थासाठी काय करत असेल तर तिथं आत्मा जात नाही. जेव्हा देहिक शक्ती हे कार्य करीत असते तेव्हा ही क्रिया देहातून कार्यान्वित होत असली तरी त्यामध्ये देह जरी कर्म करतो आहे तरी त्या क्रियेला कर्म म्हणता येत नाही, कारण त्यात आत्मा अंतर्भूत नाही, म्हणून नुसती क्रिया झाली. आता नुसती क्रिया म्हणजे काय,
ते बोर्ड लिहिलं असतो हॉटेलमध्ये गेल्यावर उपीट पोहे अमुक तमुक ते वाचलं म्हणजे पोट भरतं का? मग काय करावं लागतं, ते वाचून तुम्ही निश्चित करावं लागतं मला उपीट मागवायचं आहे, आणि ते मागवल्यानंतर म्हणजे निश्चित कर्म झालं, त्यात तुम्ही अंतर्भूत व्हायला पाहिजे. तसं ही नुसती क्रिया होती वाचल्यासारखी, म्हणून तुम्हाला त्यात कुठल्याही क्रियेचं फळ मिळत नाही, म्हणून ते सगळं बंद करायला सांगितलं जातं. ही जी क्रिया देहद्वारा होत असते व आपण जरी कर्म करतो आहे असे म्हणतो तरी त्या कर्मात फक्त कायेचा समावेश होत असतो. फक्त काय असते, मन असत नाही. उदाहरणार्थ आपल्याला तहान लागली आहे म्हणून चांदीच्या भांड्यात पाणी प्यावयाचे सोडून हे पाणी प्यायचं, भांडे घ्यायचं, हे सोडून भांड्याला चाटायचं. कसा हसतात बघा तुम्ही. तसं या देहातून कर्म करून त्या आत्म्याची सुटका करायची, ते सोडून ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सुंदर बनवायचं, साड्या पाहिजेत, अमुक पाहिजे, चांगले कपडे पाहिजेत. रंग बेटा बहुत खूबसूरत है लेकिन समजतंय ना बरोबर. व्यवहारिक उदाहरण दिल्याशिवाय समजत नाही. याचा उपयोग पाणी पिण्यासाठी करून घ्यायचा आहे, ते सोडून त्याला चाटायचं, त्याला पॉलिश करायचं, त्याच्यावर पेंट करायचं, पावडर कुंकू लावायचं, काय उपयोग काय? उदाहरणार्थ आपल्याला तहान लागली आहे म्हणून चांदीच्या भांड्यात पाणी प्यावयाचे सोडून जर आपण चांदीच्या भांड्याचाच उपभोग घ्यायचे म्हटले तर तहान भागणार नाही. त्याप्रमाणे देह जरी जीवनभर क्रिया करीत असला तरी त्याची पूर्तता किंवा सुटका ही कर्मापासून होण्यासाठी त्या कर्मात आत्मा पूर्णतः असावयास पाहिजे. ह्याचा स्पष्ट अर्थ असा की ही क्रिया देह करतो आहे म्हणजे कर्म घडेल असे नव्हे, तर त्या कर्मात जोपर्यंत काया वाचा मन यांचा समावेश होत नाही तोपर्यंत कर्माची इच्छा किंवा वासना ही जरी देहाला झाली तरी ही इच्छा वासनेची निर्मिती कर्म म्हणून जमेस धरता येत नाही. म्हणून दादांनी सगळं बंद करायला सांगितलं. त्यासाठी मुद्दाम एक निवेदन सांगितलं, ते वाचता कर्मपरत्वे जन्म. आता माणसाचे जन्म किती प्रकारे होतात? तीन. कुठला? कर्मपरत्वे, कार्यपरत्वे आणि कारणपरत्वे. तर ह्या कर्मामध्ये सुद्धा पुन्हा दोन भाग आहेत, एक वासना आणि एक दुसरं इच्छा. तरी बहुतेक लोक सगळे वासना परत्वेच 90% जन्माला येतात. आणि वासना परत्वे जन्मामध्ये काय यायचं की कर्म आधी येतं आणि नंतर आत्मा येतो, म्हणून त्या कर्माची पकड आत्म्यावर असते, म्हणजे वासना परत्वे. म्हणून त्या आत्म्याला कर्म कंट्रोल करता येत नाही. म्हणून इथं जीवन सरळ व्यतीत होत नाही, कारण का त्याला कर्ममुक्त व्हायचं आहे, पण ह्या जन्मामध्ये कर्म अधिक वाढवण्याची क्रिया होती. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही करीत असलेल्या देहाच्या वासनेसाठी करीत असलेल्या सेवेत आत्मा अंतर्भूत होत नाही, म्हणून दादांनी ते सगळं बंद करायला सांगितलं. त्याच्याबद्दल निवेदन वाचले. आता 1983 सालचं हे निवेदन आहे. दादांनी तेव्हा सांगितलंय कर्म संदर्भात. कर्म परत्वे जन्म. आता आपण कशा परत्वे जन्माला आलो? कर्म परत्वे. आपल्या काया वाचा मन या माध्यमातून आपण जीवन व्यतीत करतो. आता आपण जन्माला का आलो? तर आत्मा कर्मबंधनात अडकलाय, त्याला सोडवायचं म्हणून जन्म घेतलाय. पण देह काय करतो? आता बघा, व्यावहारिक उदाहरण घेऊया. तुम्ही गाडीत बसल्यानंतर गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे नको? हां, आता गाडी लॉक करून खाली ठेवली तर ती तिथं राहिली पाहिजे. तुम्ही वरती आल्यावर ती गाडी जर आपापच बाहेर जाऊन आली तर काय होईल?
आणि चालवायला बसल्यानंतर आपल्याला जायचं आहे बेंगलोरला आणि गाडी निघाली तिला मुंबईचं कोणते भेटायचं म्हणजे मुंबईकडे निघाली तर काय होईल? तसं होतं समजलं. आज आत्मा म्हणतो अरे देवाकडे जायचं, देवधर्म कर, जास्तीचं कर्म गोळा करू नकोस आणि माझं कर्म आहे ते काहीतरी चांगली सेवा करून ते कर्म शून्य होऊन मला मुक्त करायचं बघ. ते होत नाही, आत बघतच नाही. म्हणून दादाने मी असा हात बोलला पाहिजे की आत्मा देहाकडे बघतो, मला हेल्प कर, आणि देह कुठे बघतो? दुसऱ्यांना काय मिळाले ते बघतो आणि ते प्राप्त होण्यासाठी नको ते काम करतो. म्हणून ह्याचं कर्म वाढतं, म्हणून आत्मा त्याच्याशी एकरूप होत नाही. बरोबर समजलं. आणि त्यासाठी काय करायचं? नमस्काराचे नमस्काराचं, तेव्हा मला अमुक एक सोन्याची अंगठी मिळू दे, म्हणजे तुझ्या डोक्यावर 50 नारळ फोडी. तिथं आत्मा येत नाही. चोरी करायची, खून करायचं कोणाचं तरी, ते मिळावं आपल्याला. हे सगळं बघून तो नाईलाज असतो, तो आत आहे ना, नाईलाज आहे म्हणून तो तुमच्याशी एकरूप होत नाही. आणि मग आपल्याला सगळं जीवन ते विस्कळीत होऊन जातं. जीवनाचा मूळ उद्देश काय आहे? त्याला ईश्वरमय करण्यासाठी ते सगळं आपण राक्षसमय करतो, समजताय ना. म्हणून आता आपण जन्माला का आलो? तर काही एक कर्म शिल्लक राहिले म्हणून जन्माला आलो. ते देहाचं फेडायचं आहे का आत्मा त्या कर्मबंधनात अडकला म्हणून जन्माला आलो? हा, आत्म्याला अडकवलंय कर्मबंधनात, अमुक केलंय तमुक केलंय. मी आता ह्याची चोरी केली की पुन्हा तो माझी चोरी करण्यासाठी मला जन्माला यायला पाहिजे आणि याला यायला पाहिजे. समजा ह्याला उशीर असेल तर तिथपर्यंत मी थांबायला पाहिजे, म्हणजे आत्म्याला शिक्षा झाली की नाही, समजताय की नाही, समजून घ्यायला पाहिजे. म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत नीट राहिलं हे ज्ञान जर झालं तर मनुष्य व्यवस्थित वागेल. आपण आत्म्याला कर्मबंधनात घालतो, म्हणून आत्म्याला जन्म घेणे भाग पडते. आता भाग पडणे म्हणजे त्याची इच्छा नाहीये. एखाद्याला भाग पडणं असं केलं की तो येतो, पण आलेल्या कुटुंबात ज्यांनी भाग पाडलं त्या कर्माला, ते त्या घराण्यात विद्यानाश, संततीनाश आणि संपत्तीनाश, म्हणजे आपल्याबरोबर सगळ्यांनाच खड्ड्यात घेऊन पडायचं. आता प्रश्न असा आहे की आत्मा आणि कर्म असे हे जीवन आहे, पण प्रायश्चित्त आपण देतो कोणाला? देहाला. तर देहाला. उपास तपास, व्रतवैकल्ये, स्नान, तीर्थयात्रा, श्राद्ध, पक्ष हे सगळे जे काही करता ते देहाकरवी करता. उद्या तुम्हाला जेवायला बोलावले, पाटाभोवती रांगोळी काढली, मग पाटावर तुमचा कोट ठेवला आणि म्हटले की जेवा, तर तुमचा कोट ढेकर देईल का? देह हे माध्यम आत्म्याने का धारण केले? तर त्याला कर्मातून मुक्तता पाहिजे म्हणून देह आहे. आता देहाने भांड कसं करताय? पाणी मला पिण्यासाठी आहे, समजलं ना. तर ते भांड्याला आता नक्षीकाम करायचं, काय काय करायचं, म्हणजे त्याचा उपयोग काय? त्याच्याने पाणी यायचं चांगलं मिळणार आहे का मला? समजलं ना, समजतंय. आता देहाने सेवा करून कर्मबंधनात आत्मा अडकला आहे, त्याला तुम्ही सोडवायला निघाला. तुमच्या कुठल्याही भौतिक शास्त्रात हे बसते का? आम्ही अनादी कालापासून काय करीत आहोत? तर उपास तपास व्रतवैकल्ये ही करून देहावर बंधने घालायची. आता ही घातलेली बंधने देहाने अंगीकारून आत्म्याला मुक्त करायचे. आता ज्या कर्मामुळे आत्म्याला जन्म घेणे भाग पडले त्या कर्मातून जोपर्यंत मुक्तता होत नाही तोपर्यंत आत्मा मुक्त होत नाही. या बंधनाने काय झाले? तर या देहाची जी कार्यक्षमता आहे तिच्या आड तुमची व्रतवैकल्ये आल्यानंतर जे कर्म आत्म्याच्या भोवतीने वलय रूपाने आहे ते कर्म देहाकडे सुलभपणाने प्रवाहित होत नाही. म्हणजे काय बघायचं, हा देह आहे इथं, हा देह आहे इथं, या देहाभोवती उपास तपासाचं वलय, नंतर व्रतवैकल्याचं वलय, आणखी काय एक संकष्टी त्याचं वलय. आता ही या देहाभोवती अशी वलय झाल्यावर इथं जे आत्मा आहे त्या आत्म्याचं कर्म
त्या देहाकडे प्रवाहित होऊन ते शून्य व्हायला पाहिजे. ह्याला सगळ्याचा हा अडथळा आहे. म्हणजे आत्म्याभोवती जे कर्म आहे ते देहाकडे प्रवाहित होऊन ते शून्य व्हायचं कार्य स्थगित झालं. समजतंय? म्हणून ते ही सगळी वलय नको असलेली धारण झाली, म्हणजे बंधन घातलं ह्याला. आणि बंधन घातल्यामुळे हे कर्म देहाशी एकरूप होऊन ते कार्यान्वित होत नाही. म्हणून सगळं हे बंद करायला सांगितलं. या बंधनाने काय झाले तर या देहाची जी कार्यक्षमता आहे तिच्या आड तुमची व्रतवैकल्य आल्यानंतर जे कर्म आत्म्याच्या भोवतीने वलय रूपाने आहे ते कर्म देहाकडे सुलभपणाने प्रवाहित होत नाही, कारण देहाचा इथे काहीही संबंध नाही. जी जी काही बंधने देहिक अवस्थेवर किंवा देहिक कार्यावर लादता याला जर उद्या नित्याची उपासना, नित्याचरण किंवा धार्मिक आचरण असे जर म्हणू लागलात तर ते काय झाले तर दूध घेण्याचे ऐपत नाही तेव्हा पातेल्यात पाणी घ्यायचे व ते दूध म्हणून प्यायचे असा हा प्रकार झाला. पूर्वी उपास करायचा सकाळपासून हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही. ते सगळं भजी तळायला लागले की भजीचा वास होतो. आणि आज काय होतं, उपास आहे नाईलाजाने गप्प बसायचं. म्हणजे त्याच्यात काय अंतर्भूत झालं नाही, आत्मा अंतर्भूत झालं नाही. म्हणजे ते करून न केल्यासारखं कधी एकदा खायला मिळेल, कधी एकदा पण नाही. रात्री संकष्टी झाली की कधी एकदा नवरतात आणि कधी एकदा मोदक खायला मिळेल. म्हणजे लक्ष कुठं आहे अन्नमय कोशाकडे. हे विज्ञानमय आणि आनंदमय कोश ते विकसित करायले तर त्याच्यामध्ये तुम्ही करत असलेल्या साधनेचं समाधान मिळेल. पण समाधान नाहीच, मग ते कशाला करायचं म्हणून ते सोडलं. आणि ते काय करायचं नाहीच आहे. मला काय करायचं आहे, माझ्या रक्तामध्ये आंतरिक अवस्थेमध्ये दोष धारण झाले ते माझे सर्व दोष काढून माझं जीवन विकसित करायचं आहे. ते विकसित झालं की वास येणार आहे, ते राहिलं बाजूला. पण मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे म्हणून उपास तपास करायचे, नवस करायचे. त्याच्यामुळे सगळं दिशाच बदलते. तर देहिक माध्यमाने जी सेवा करायची ते कार्य कसे. बाबांची गोष्ट सांगितली. बाबांनी एक दीक्षा घ्यायचं आहे बाबा मला म्हणून आला म्हणे. राहत होता तिथून त्याला म्हणाले उद्या सकाळी आंघोळ करून ये. तो येत असताना पण म्हणले 5 दिवस उपास करायचा, काही खायचं नाही, मी दीक्षा दिल्यानंतर मग तू जाऊन जेवण करायचं. ते येत असताना आंघोळ करण्याची भाजी तळत असतात. तर ते भाज्याचं मासाले राहिलं म्हणतं काय बाबांनी खाऊ नको म्हणून सांगितलं, भाजी खाल्ली असती तर बरं झालं की. ते म्हणते आज नाही दीक्षा देत तुला, उद्या जा. पण कळलं ना ते. आणि जेव्हा 5-6 दिवस झाल्यानंतर मग जेव्हा तो सबन आता हे काय खायचं नाही आहे असं मनाच्या तयारीने जेव्हा आला तेव्हा दीक्षा दिली म्हणजे. तेव्हा त्यांनी विचारलं की मला 5 दिवस तुम्ही काय बरं पडलं. ते मला येताना भाजी खायची इच्छा होती का नाही तुझी. होय ना. तर देहिक माध्यमाने जी सेवा करायची ते कार्य कसे तर जसे चुलीवर दूध ठेवले की प्रथम पातेले तापते व मग दूध तापते. पहिल्यांदा देह विकसित व्हायला पाहिजे, मग आत्मा विकसित व्हायला पाहिजे. तसे तुम्ही करीत असलेली सेवा ही देहाने व्हायला हवी, बंधनाने नाही. बंधनाने होणारी सेवा व देहाने होणारी सेवा यात काय फरक आहे. बंधने तुम्ही घातली आणि बंधनाने सेवा केली, पण सेवा करीत असताना देहाच्या 19 माध्यमांनी करीत असलेल्या सेवेत एकरूप व्हायला पाहिजे. बंधनामध्ये तुमचे एकही माध्यम त्या सेवेत नसल्यामुळे सेवा 2 तास 20 माणसं आहेत आणि तुम्ही काही कार्य झालं सगळे 20 एकरूप झाले तर काम बरोबर होईल ना. 19 बाजूला आणि हा एकटाच एका बाजूला समजलं ना. तसं तुम्ही अट्टासानी करत असलेल्या उपासातून देहाच्यासाठी जेव्हा कार्य करता त्यावेळेला तो आत्मा त्याच्यामध्ये एकरूप होत नाही. म्हणून दादांनी सांगितलं की बंधनाने सेवा करू नका, देहानी सेवा करा. आणि तशी सेवा करायला शिकवल्यावर जेव्हा आपण ओंकार साधना करतो देहानी त्यावेळेला ते कर्म शून्य व्हायला लागतं. आणि म्हणून आत्मा त्याच्याशी एकरूप होऊन आत्मा साधनेमध्ये समाधान आहे. साधनेमध्ये समाधान आहे की नाही.
साधना झाल्यावर सगळं झोप यायला लागते. म्हणजे इतकं बरं वाटतं, छान. बंधनामध्ये तुमचे एकही माध्यम त्या सेवेत नसल्यामुळे हां. सेवा 2 तास केली असे जरी बुद्धीला सांगत असलात तरी ती सेवा होत नाही. तर प्रामुख्याने ज्या 19 माध्यमांचा संबंध या पंचप्राण कोशांशी आहे त्या कोशांनी युक्त अशी तुम्ही सेवा केल्याशिवाय जे आत्म्याच्या भोवती कर्मबंधनाचे वलय आहे ते वलय कमी होत नाही. हां, आणि म्हणून तो समाधानी नाही. परंतु गेल्या 1-2 वर्षापासून हे महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही नित्याने ओंकार साधना करीत आहात. आज आज सध्या विजयादशमीच्या सेमिनार पर्यंत सेवेमध्ये काहीही फरक केलेला नाही. त्याच साधनेत तुम्ही आज काय अनुभवता? आता त्या ओंकार साधनेने समाधान तुम्हाला प्रत्येकाला होते आहे. हां, हे त्या साधनेतले समाधान आहे का आत्म्याचे समाधान आहे? आत्म्याला समाधान आहे की आता हा देह जे काय करतोय त्याच्यामुळे माझं कर्म कमी होत आहे, म्हणून माझे जन्म कमी होतात, म्हणून तो तुमच्याशी एकरूप होतो. तर जी साधना करता ते आहे. त्याने आत्म्याला समाधान आहे. तर त्या साधने परत्वे आत्म्याला ज्या कर्म परत्वे जन्म घेणे भाग पडले ते जन्म त्याचे ह्याच जन्मात कमी होत आहेत, म्हणून आत्मा समाधानी आहे. हां, आता ते समाधान तुम्ही मात्र साधनेला जोडता आहात, पण ते साधनेतले समाधान नाही. मी आज जन्म घेतला व भवितव्यात ज्या कर्मपरत्वे मी जन्म घेणार ते कर्म ह्याच जन्मात किती कमी करता येत आहे आणि किती कमी करणे शक्य आहे इथं ज्ञान. ही जाणीव देहापेक्षा आत्म्याला अधिक आहे. हां. त्यामुळे बँकेचं देणं संपलं झालं की बँक मॅनेजर बोलवणार नाही. जोपर्यंत देणं आहे तोवर बोलवणार, जोपर्यंत कर्म शिल्लक आहे ते जन्माला यावं लागणार. पण जन्माला येऊन समाधान आहे का? म्हणून मी नेहमी सांगितलं की तिकडनं येताना ऑब्जेक्ट असतो चांगलं काम करेन म्हणून, आणि इथं आल्यावर सब्जेक्ट दिसतात सगळे, म्हणजे विषय अधीन होतो. हे करू का ते करू का ते, म्हणजे ऑब्जेक्ट राहतो. त्यामुळे आज नित्याच्या साधनेत ज्या कर्मातील भाग भवितव्यात जन्म घ्यायला भाग पाडणार आहे त्या कर्माचा क्षय होत आहे, म्हणून आत्मा समाधानी आहे. हां, म्हणून नित्याची साधना करणे आवश्यक आहे. हां, ती मूळ हरदासाची कथा मूळ पदावर साधना करणे, त्याच्यातून हे सगळं साध्य होणार आहे. दादा एकच वाक्य सांगायचं की साधना केली तर काय होत नाही, क्वेश्चन मार्क. सर्व काही होत आहे फुल पॉईंट. त्याच्यामध्ये तुमचा नोकरी आला, धंदा आला, सगळे प्रश्न आले. म्हणून मी मागे एक उदाहरण दिलं होतं, 1 ते 9 आकडे आणि 0. ह्याच्यामध्ये पूर्ण जगाचं सगळ्या पूर्ण जगातले आकडे बसतात ना, किती मोठी संख्या बघाय. या 9 आकडे आणि 0 शिवाय बाहेर नाही. तसं तुमचे कुठलेही प्रश्न असू देत, त्या ओंकार साधनेने ते सगळे सुटणार. ते करायचं काम केलं पाहिजे, आणि ते सुद्धा कसं आस्थेने करायचं म्हणून करायचं नव्हे, आस्थेने करायचं. देह सुद्धा बंधन लादल्यानंतर साधना करू शकतो, आणि आत्मा साधना केव्हा करतो? स्वतःची कर्ममुक्ती होणार आहे ही गोष्ट त्याला कळली की तो साधना करू लागतो. तुम्ही एखादी गोष्ट ऐहिक गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करू लागला तर आत्मा त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. बंधनात सापडणार ना. आई म्हणजे त्याच्यात उंच ना. आता समजा 21 चतुर्थीला जाण्याचा इष्टसंकल्प तुम्ही केला, तरी त्या आपण 21 चतुर्थीकडून गणपतीला येतं म्हणून सांगायचं. तर हा संकट याबद्दल काम झालं नाही की उरलेल्या 11ला सोडून द्यायचं. काम करायचं. आता ते वाचेतून तुमच्या गेलंय म्हणजे तो ऋणान बंद राहिलं बघा. त्या 11 उरलेल्या जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत गणपती तुमच्या पाठीमागे लागणार. म्हणजे पुढच्या जन्माला आल्यावर कुठलंही काम धड होणारच नाही. असे जे ऋणानुबंध तुम्ही जोडले तर त्या ऋणानुबंधातून बाबांनी बाहेर काढणं म्हणजे केवढं दिव्य आहे बघा. आणि बाबा जामीन राहिले, आणि बाबांनी गुरुकृपाशीर्वाद हा 6वा ऋणाबंध जन्माला आला. म्हणून साधनेला बसताना ते ऋणानुबंध अंकित झाले म्हणून आता बसायचं आहे. जन्मकर्म जन्मांतर महाशक्ती तू इकडे जा देवारी करून देता ह्याला त्याच्यावर विजय मिळवला. आता जन्माला तर ऋणानुबंध करत ते रडत येणार नाही, तर आशीर्वादाप्रमाणे
म्हणून ते पद जन्मोजन्मी मिळे दत्त सद्गुरू प्रेमाने जन्माला येईल काहीतरी गुरुचं कार्य करण्यासाठी, म्हणून असं बसायचं. आता समजा 21 चतुर्थीला जाण्याचा इष्ट संकल्प तुम्ही केलात तरी त्यात आत्म्याला रस नाही. त्यामुळे तुम्ही देहाने केलेली सेवा ही स्वार्थापोटी आहे. त्यात आत्मा सहभागी होत नाही. कारण तो काय समजतो की स्वार्थापोटी मी जन्म घेतला आहे, त्याचे वलय मला म्हणजे आत्म्याला अनेक जन्म पुरून उरणार आहे. म्हणजे पहिलं बँकेतलं कर्ज काढलेलं आहे 10,000 रुपये, ते फेडे सर नाकीनं मिळणार आणि मग जास्तीचं कर्ज कशाला करायचं. त्यात हा आणखी एक वलयाची भर घालायचा आहे. तर जा कशाला तिकडे. त्यामुळे व्रत केली, उपवास केले तरी समाधान नाही. आता तुम्हाला आत्मा साथ देतो याची साक्ष काय. वेदांनी काय सांगितले आहे की सर्वाभूती आत्मा एक आहे, म्हणजेच सबका मालिक एक है. तुम्ही प्रत्येक जण देहाने इथे आलात व प्रत्येकाची देहिक अवस्था वेगवेगळी आहे, पण आत्मिक अवस्था मात्र एक आहे. सर्वांचा आत्मा एक आहे. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही ओंकार करू लागलात तेव्हा 20 जणांचे 20 आवाज होते. देहाचा स्वर होता आणि आत्मा करायला लागल्यावर सूर झाला. सूर सूर म्हणजे देव ना, बरोबर आहे. आणि असुर म्हणजे असुर आणि सूर. पण आता प्रत्येकाचा ओंकार एकाच पद्धतीने का होतो. कारण सर्वाभूती आत्मा एक आहे. तेव्हा सर्वांच्या आत्म्याला एकच जे साधन आहे ते परिचित करून दिल्यानंतर देह जरी भिन्न असले तरी आत्मा एक आहे. म्हणून तुम्हा सर्वांचा आता एक सूर निघतो आहे. असा प्रत्येकाच्या काया वाचा मनाच्या ठिकाणी जो आत्मा धारण झाला आहे त्या प्रत्येकाच्या भिन्नाभिन्न देहिक अवस्थेतील आत्मा त्याला एकच साधन करायला प्रवृत्त करणे हे किती सोपे आहे. मी मुद्दाम सोपे म्हटले. तर यासाठी तुम्हाला जे साधन द्यावे लागते ते कसे असावे. तर ते साधन विश्वव्यापी असावे लागते. हे सर्वांना याला प्रत्येकाच्या मुसलमानांच्या पर्यंत याला एक वेगळं साधन आणि ह्यांच्याप्रमाणे एक वेगळं साधन असं सिद्धता करायची असते कसं. पण सर्वांसाठी एक, सर्वांसाठी हवा एक आहे, सर्वांसाठी जेवण एक आहे, सर्वांसाठी पाणी एक आहे, सर्वांचा रक्त लालच आहे का कोणाचा मुसलमानांचं हिरवं आहे. तसं सर्वांसाठी एकच साधना त्यांनी केल्यानंतर त्या जीवन ते विकसित व्हायला पाहिजे. आणि विकास झालं की ईश्वरमय होतं. तोपर्यंतच आपल्याला सारखं जन्माला येणं भाग पडतं. तर ते साधन विश्वव्यापी असावे लागते आणि असे साधन म्हणजे ओंकार साधन. हा जीवन ईश्वरमय करण्यासाठी सुद्धा ओंकार साधना आहे. त्याबद्दल दुसऱ्या सेमिनारमध्ये दादानी सांगितलं आहे, ते आपण वाचूया. फार सुंदर आहे ते, नंतर लावायचे नाही. आता पेरूचं झाड लावलं, आता बी लावल्या परत पेरूच येतो की नाही हो, असे बघत आलोय आपण. आंब्याचं झाडलं तर आंब्याचं झाड लावून जर त्याला पेरू आला तर काय म्हणायचं, हायब्रिड. बरोबर आहे. केव्हापासून राम सीता होते तेव्हापासून रामफळ बघितलं, ते अजूनही रामफळ तसंच आहे. त्याने सीताफळ जन्म केलं, त्याच्या बियातून सीताफळच निर्माण होत आहे. पण पहिली सगळी माणसं आहेत त्यातनं माणसं तशीच निर्माण होत आहेत का, समजलं की नाही मला काय म्हणायचं आहे. तर ज्या ईश्वरापासून आलो तर इथलं जीवन ईश्वरमय होऊन का जात नाही. म्हणून ह्या कार्याची स्थापना केली आहे बाबांनी की हा मनुष्य जन्माला आलाय तो राक्षसमय का होतोय, ईश्वरमय का होत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणून दादांनी अभ्यास केला, तिथं अभ्यासाला पाठवलं. गुरुचरित्र म्हणजे गुरूंचं चरित्र नाही, हे मनुष्याचं चरित्र आहे. ते सगळं पाहिलं. मग हा कर्म कसली करतो, यांच्या वंशातल्या लोकांनी काय काय केलं आणि एकमेक ऋण म्हणजे जन्माला एकमेकांशी संबंध जोडतात ते काय करतात याचा सगळा अभ्यास केला. ह्याच्यातून पॉझिटिव्ह काही नाहीच. ते करून ते सगळं ते दोष घालवायचे म्हणजे 3 विमोचन. आणि त्या रिकाम्या जागेमध्ये आपली शक्ती म्हणजे गुरुची शक्ती देणं म्हणजे दीक्षा.
त्याचा जो अभ्यास सगळा केलाय तो लिहिलाय म्हणजे आत्मनिवेदन. तर आता ह्या कार्याचा उद्देश मानवी जीवन ईश्वरमय करणे, मानवी जीवन ईश्वरमय करून नंतर विश्वशांती करणे असा तर आहे. ईश्वरमय झालं तर विश्वशांती होईल ना. आज काय चाललंय बघतोय आपण, एकमेकाला खड्ड्यातच घालायचं हे बघतात. म्हणजे हे ईश्वर आहेत का राक्षस आहेत आणि किती आहेत. आज तुम्ही काल बघितले बातमी वुहानमध्ये ते एक तिने साक्ष दिली आहे. ते सगळं चिन्हित केलं आहे. मी तिथेच शिकले आणि सगळे लोकांच्या पुढे यायलाच पाहिजे आणि नाहीतर एवढ्या लोकांची जीवन सगळी व्यर्थ होतील म्हणून. बघितलं ना? नाही बघितलं? आज दुपारी आहे बघितलं मी. ती चायनीजच मुलगी आहे, तिथंच शिकली वुहानमध्ये आणि ते सगळं फेसबुकला आलं. तेव्हा प्रथम मानवी जीवन ईश्वरमय कसे करायचे हे समजून घेऊया. यासाठी वंदनीय दादांनी दुसऱ्या सेमिनारमध्ये पान क्रमांक 78 ते 81 वर सांगितलेले आहे ते थोडक्यात सांगत आहे. ते शांतपणे ऐकून घ्यावे. नंतर सविस्तरपणे व सवडीनुसार आपण ते घरी वाचा. तुमच्याकडे सेकंड सेमिनारचं पुस्तक असेल त्यात वाचा. आता जो देह ईश्वरमय करावयाचा आहे, बघा इकडे शांतपणे ऐका, समजलं नाही तर विचारा. आता जो देह ईश्वरमय करावयाचा आहे तो आहे तरी कसा, तर अर्धा कापलेला कांदा दिसतो तसा. हा बघा, अर्धा कापलेला कांदा डोळ्यासमोर असा बरोबर. हा, त्याच्यामध्ये एक ब्रह्मरंध्र आहे. हा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, पंचप्राणकोश, चित्त आणि हे नाभी. एवढं जीवन आहे. एवढे जीवनालाच महत्व आहे. खालचे पाय तुटले तर मनुष्य जीवन थांबवू शकतो, पण मुंडकं गेलं आणि इथला भाग गेला तर मनुष्य ब्रह्मरंध्र टू नाभी. समजतंय? दिसतंय ना सगळ्यांना वेळचे. आता जो देह ईश्वरमय करावयाचा आहे तो आहे तरी कसा, तर अर्धा कापलेला कांदा दिसतो तसा. ब्रह्मरंध्र, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, पंचप्राणकोश, चित्त आणि नाभी ही सर्व स्थाने जी आहेत त्यावरच मनुष्य जीवन जे अवलंबलेले आहे ते साकार करावयाचे आहे. तेवढंच जीवन साकार करायचं आहे. तुम्हाला बरोबर कल्पना येण्यासाठी उभा कापलेला कांदा डोळ्यासमोर आणा. अगदी शेवटी एक बारीक भरीव असा काळा भाग दिसतोय जो आकृतीमध्ये दाखवलेला आहे तो म्हणजे 19 माध्यमांपैकी एक अवस्था म्हणजे चित्त अवस्था. ते जागृत झाले म्हणजे अहंकार जाऊन अहम आकार यामध्ये परिवर्तित जेव्हा होतो तेव्हा मानवाचा हा जो सर्व देह आहे तो ईश्वरमय झाला. तो देह अहम आकार केव्हा झाला, तर तो प्रकाश जो आहे, तो प्रकाश म्हणजे कसा, तुम्ही साधनेला बसल्यावर ध्वनी लहरी प्रकाश काही लेन्स लागलेला होतो. प्रकाश म्हणजे प्रकाश, उजेड, ज्ञान म्हणतात त्याला. काय प्रकाशाला ज्ञान कसं म्हणायचं? प्रकाशाला ज्ञान कसं म्हणायचं? अंधारात लाल गुलाबाचं फुल दाखवलं तर ज्ञान होतं का? पण प्रकाशात पडल्यावर हे लाल फुल आहे. तुम्ही रस्त्याने जात असताना लांब कैरीचं झाड दिसलं आणि कैरी हिरवी दिसली की कच्ची आहे म्हणून ज्ञान झालं, म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात. असं संबंध देह प्रकाशमय झाला की हे जीवनाबद्दल ज्ञान, सगळ्याचं ज्ञान होतं तुम्हाला. त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. तर तेव्हा तो प्रकाश जो आहे म्हणजे श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने करीत असलेल्या ओंकार साधनाद्वारे निर्माण होणारी शक्तिरूपी प्रकाश. तो गेला, तो खाली येताना अनुक्रमे ब्रह्मरंध्रात, तो ब्रह्मरंध्रातून प्रवाहित होत अनुक्रमे स्थूल देहात, सूक्ष्म देहात, कारण देहात, पंचप्राण कोशातून ज्यावेळी चित्तापर्यंत येतो तेव्हा मनुष्याचा देह पूर्ण प्रकाशमान होतो. म्हणजेच ही ज्योतिष्मती अवस्था होय, म्हणजेच स्वयंप्रकाश.
तर ही जी अंतर्मनाची धारणा असते त्याची ज्योत तयार होते, ती भाजत नाही पण भासते. हा, आता इथं काय आहे देवाने सांगितलं की काय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमासता. मी वैश्वानर म्हणजे अग्नीच्या रूपाने प्रत्येकाच्या देहात इथं नाभीजवळ. भूक लागल्या पण काय म्हणतोय, पोटात आग पडली, लवकर जेवायला झाला. पोटात आग पडली म्हणजे काय, इथं नाभी इथं दाखवतो. तसं तो वैश्वानाच्या रूपाने अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमासता प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान अशा पंचप्राणात रूपांतर होऊन तुम्ही जे काही नानाविध पदार्थ खाता त्याचं पचन करून देहाचं पोषण करतो. म्हणून जेवण करताना इथं काय करायचं आहे, यज्ञ करायचा आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या फुकाचे, फुकटचं. सहज हवन होते नाम, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे श्रीहरीचे. पुढे काय, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदरभरण न हे जाणीते यज्ञ कर्म. हा अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये कुंडात आपण आहुती देतोय, म्हणून त्याचा नैवेद्य दाखवून चांगलं अन्न खाऊन आहुती म्हणून द्या. पण आपण कसे देतो, तो भडाग्नी असतो की मशाला पेटवलं त्याच्यात घातल्या सगळं घालायचं, नको ते सगळं घालायचं आणि मग त्याच्यातनं त्या ज्वाळा येतात, त्या सगळ्या माणसांना लावून टाकतात. किती सुंदर आहे. वदनी कवळ घेता, मध्ये तोंडात घास घेताना वदनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते, हवन पवित्र आहे ते हवन. सहज हवन होते नाम घेता फुकाचे, फुकट आहे, त्याला काही पैसे पडत नाही. जीवन करी जीवित्वा, जीवनाला जिवंत करतं. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून दादा म्हणायचे, प्रश्न विचारला, पूर्ण ब्रह्म म्हणून अन्न खाल्लं तर 25% त्याचे ब्रह्मरूप दिसता का तुम्ही? नाही दिसत. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून सेवनच केलं नाही. ब्रह्मरूप व्हायचं आहे. ब्रह्मरूप म्हणजे ईश्वरूप शेवटी. किती अभ्यास केलाय दादानी, काय म्हणजे इतकं आश्चर्य वाटायचं. किती संबंध आहे, देवाने किती शुद्धपणाने जन्माला घातलंय. सगळं ऋषीमुनींना जन्माला करून आपल्या सगळं शुद्ध प्रकारे ते कसं करायचं ते सांगितलंय. परंतु सगळं त्याच्या विरुद्ध बघून आपण जीवन आहे ते सगळं राक्षसमय करून टाकतो. तर भासणे म्हणजे काय, तर सर्वाभूती आत्मा एक आहे, म्हणजेच तो व मी एक आहे. परंतु तो आणि मी हे भिन्न भिन्न आहेत असा जो वाद आहे त्याचे मूळ हे अज्ञानात आहे. आता आपलं एक गुरु कुटुंब आहे. पहिल्यांदा तुम्ही होतात आणि आपण आता एकमेकाशी कसे होते. आपलं काही रिलेशन आहे, पण एक गुरुंचं कुटुंब म्हणजे एकमेकाचं प्रेम पहिल्यांदा कुठं होतं. आणि त्याचे निवारण होते व आपल्याला सर्व जग जे आहे ते ईश्वरमय दिसायला लागते. मी तुकारामांची गोष्ट सांगितली होती. तुकाराम गेले, त्यांचं सारखं विठ्ठलाचं नाव घेऊन सगळीकडे विठ्ठल स्वरूप दिसत होतं त्यांना. म्हणून मी सांगितलं, ते उतरलेल्या ठिकाणी पाणी प्यायला गेले, त्या सर्वांना त्या ब्रह्मराक्षसांनी घाबरवलं. तुकाराम गेले आणि त्यांनी बघितलं, ते म्हणजे परमेश्वरा हे तुझं रूप मी आजच बघितलं म्हटल्यावर तो मुक्त होऊन निघून गेला. आपल्याला काय झालंय, कावीळ झाली की सगळं जग पिवळं दिसतं ना, म्हणजे पिवळं असतं का ते. तर ईश्वरमय झालं की ईश्वरमय दिसतं. ते जरी नसलं तरी तुम्हाला दिसायला लागतं आणि त्याप्रमाणे तुमचं आचरण होतं. आता त्याचे निवारण होते व आपल्याला सर्व जग जे आहे ते ईश्वरमय दिसायला लागते. ती म्हणजे ज्योतिषमती अवस्था होय, प्रकाशमय अवस्था. आणि ह्या अवस्थेला अहम आकार असे म्हटले आहे. अहंकार नव्हे, अहम आकार म्हणजे त्या परमेश्वरासारखाच मी आहे. तो जसं 2 हातांनी 1000 लोकांचं कल्याण करतो, तसं मी 2 हातांनी कमीत कमी 10 लोकांचं तरी कल्याण करायचं, म्हणजे अहम आकार. हे एवढे सोपे असताना बाहेर एवढं सोपं आहे. नुसतं साधना केली आणि थंड बसवली की ते आपोआप होत आहे. ते सोडून 8 हातांनी बाहेर जातात. पुण्याला बोर्ड लावतात, कुंडलिनी जागृत करून घ्यायची असली तर या. दादा म्हणे ती कुंडलिनी मेलेली करून पाठवली का देवानी? देवानी पाठवताना ह्या देहामध्ये कुठलंही अनावश्यक आणि मेलेलं असं दिलंच नाही. फक्त एक साधनेने ते सगळं जागृत करायचं आहे.
हे एवढे सोपे असताना बाहेर योग साधना, कुंडलिनी विज्ञान इत्यादी इत्यादी काही हठयोग परत्वे शास्त्रे आहेत, त्यांचा अंगीकार करून देहामध्ये विकृती निर्माण करण्याचा मोह तुम्ही चुकूनही करून घेऊ नका, असे वंदनीय दादा सांगत. आम्ही एक माणूस बघितलंय, सहस्रपती आडनावाचे, पुण्याला यायचे दादांच्याकडे. ते असेच बोर्ड लावला होता, कुंडलिनी जागृती करून घ्यायला या म्हणून, आणि ते गेले होते ते. तर त्यांनी काय केलं, तो शक्तिपात केला. नंतर ते आल्यानंतर 5 मिनटं झालं असं करायचं, 10 मिनटं झाली. दादा म्हणाले असं करून करून काय झालं, कुठे गेलं की लोक ह्याच्याकडे बघायला लागले, याचं काय करतात. दादांच्याकडे आले. दादांनी पहिला प्रश्न विचारला, कुंडलिनी जागृत करून घ्यायला कुठे गेला होता? की आम्हाला अमुक ठिकाणी कुठे गेला. मग निराकरण सांगून वर्षभर ते केल्यानंतर वर्षांनी कमी झालं. ते बाहेर काही नाही आहे हे मला सांगायचं आहे. बाहेर कुठेही काही नाही आहे, आणि बाप्पा जिथे आहे तिथं तर काहीच नाही. परवा सांगितले ना तुम्हाला गोष्ट, कुठले करवली दरबार नाव काय मोठं कानपूरमध्ये, आणि तुमच्या आला की त्याच्या मनाने काय केलं, शिवपुराण वाचलं आणि त्यात हवन करायचं म्हणून सांगितलं. तुमचे पूर्वज जे गेलेले 7 पिढ्यातले तेच तुम्हाला पिढत असतात, त्यांना आम्ही मुक्ती करून देतो म्हणून सांगितलं. आणि ते सगळे या महाराजाच्या बोकांडी बसले. तो महाराज आला शेवटी आणि मला माझ्या मनाने म्हटलं, तुमचे गुरु कोण? तर म्हटलं, गुरु नाही केले, माझ्या मनाने केलं. आणि मला असं आता सुटता येत नाही. माझे जेवढ्या लोकांचं मी केलं ते सगळे पूर्वज माझ्या अंगावर बसले, आणि काय म्हणतात त्याला, खवीस झालोय म्हणाले मी. खवीस म्हणजे अवतीभोवती त्या सगळ्या प्रेतांचा खच सगळे डोक्यावर बसले. तुम्ही आम्हाला मुक्त करा आता. म्हणून बाहेर कुठेही काही नाही, जरा काय प्राप्त झालं की लगेच सुरू करतात. असा तो वर सांगितलेला प्रकाश हा अनुक्रमे धनी लहरी प्रकाश अनुक्रमे तुम्ही घेता तेव्हा हळूहळू ब्रह्मरंधात येतो. मग स्थूल देहाला, मग सूक्ष्म देहाला, मग कारणाला, मग कोशाना, आणि मग शेवटी चित्ताला स्पर्श होणार. आणि ह्या चित्ताच्या ठिकाणी त्या प्रकाशाला स्थिर करावयाचे. आता तेथे स्थिर करून देवाला पाहायचे नाहीये, तर जे कर्म आपल्याला आपल्या उपासनेच्या वेळेला आपल्या आसनावरती आपण दृढ झाल्यानंतर सुद्धा आपल्या विचाराने आपल्याला बाहेर घेऊन जाते, त्याला नियंत्रित करण्याचे कार्य इथे करावयाचे आहे. सगळे बरेच लोक सांगतात आमचं मन एकाग्र होत नाही. मन एकाग्र करायचं नाहीच त्यामुळे. म्हणून मी उदाहरण दिलं होतं, झोप आली ना डॉक्टर की तुम्ही सांगा, म्हणजे जागवायचं ना परत. ते अनुभवायचे आहे. लागला 108 नावानं स्मरण म्हणत असताना 1 सेकंद 2 नावानं स्मरणामध्ये आपण कुठे गेलं असं कळत नाही. त्या वेळेला 3 ते 1 झाले असतात आणि बस आहे तेवढंच. 108 वेळा 8 मध्येच होतं, 100 वेस्ट आहे. पण ती 100 किलोचा 8 होत नाही. आणि मन एकाग्र करा म्हटल्यावर काय ते वस्तू येतात, मन एकाग्र उचलून आणून इथं ठेवायचे. म्हणून दादा म्हणाले, मी मन एकाग्र करायला सांगतच नाही, ते बाकी सगळं डोक्यात आला. तुम्ही साधना करायचं काम करा, ती साधना त्या मनाला आणून काय करायचं ते कर. हे कसं सोपं, तर मन एकाग्र राहा, डोळ्याचे इथं हे करा, म्हणजे ते डोळे माझी इथं आहेत की नाही ह्याच्यामध्येच जातात. बाहेरचा अनुभवच नाही काही. आता आपण मोडकी तोडकी कशी का साधना होते करतोय, त्याचं फळ दिलंय ना. ज्या अर्थी ऑरा एकदम 100% करेक्ट आलं, त्या अर्थी तर फळ आहे. म्हणजे साधना बरोबर आहे, साधना पॉवरफुल आहे. आपण तरी कमी पडलं तरी साधना सांभाळून घेते, असं साधन पाहिजे. तर जे कर्म आपल्याला आपल्या उपासनेच्या वेळेला आपल्या आसनावरती आपण दृढ झाल्यानंतर सुद्धा आपल्या विचाराने आपल्याला बाहेर घेऊन जाते, त्याला नियंत्रित करण्याचे कार्य इथे करावयाचे आहे. तो भाग चित्ताचा जो आकृतीमध्ये दाखवलेला आहे, एरवी तुमची स्थूल अवस्था काय आहे, तर चित्त धारणच झालेले नसते. कारण जसे गवळ्याकडून तुम्ही दूध घेता, त्याच्यामध्ये तूप असते, ते काढावे लागते, तसे ते मन आणि चित्त हे जसे गवळ्याने आणून दिलेल्या दुधातून लोणी व लोण्यातून तूप आहे, आणि हे जे तूप आहे ते निरंजनात घातल्यानंतर त्याची ज्योत तयार होते.
दॅट इज द लास्ट स्टेज ऑफ मिल्क. दुधाचे अंतरंग सत्वगुण म्हणजे तूप. एवढ्या दुधाचं एवढं सत्व येतं आणि ते तूप खाल्लं की रूप येतं. तशी मानवी जीवनाची लास्ट स्टेज काय, तर चित्त. चित्त म्हणून सांगितलं. बुद्धी आहे ती तुम्हाला विचार आणि विकार दाखवणार, चांगला आणि वाईट दाखवणार, जास्ती वाईटच दाखवणार. त्याच्या पुढे मन, विकार. पण मन विचारी असतं, चांगलं दाखवतं. ते चित्त म्हणजे काय, डेफिनेट. दादांनी एवढं सांगितलंय तेवढंच करणार. मी गणपती नाही बसवायचा ना, नाहीच बसवायचा. इतकी फर्म म्हणजे चित्तावस्था. आणि अशी मग ती शक्ती प्राप्त झाली की अहम आकार. अहम आकार म्हणजे ती शक्ती प्राप्त झाल्यावर, मी उदाहरण देतो, आता शक्ती प्राप्त झाली तिला कार्य पाहिजे ना. तुम्हाला एक लॉटरी तिकीट लागून 25 लाख रुपये लागले, तर घरात ठेवून बसता का? काय करतो आपण? ती गुंतवतो कुठेतरी, गुंतवून त्यातनं इन्कम व्हायचा, म्हणजे दुसऱ्यांना उपयोग झाला आपल्याला. तसं ती शक्ती प्राप्त होऊन तुम्ही अहम आकार इतक्या अवस्थेपर्यंत गेल्यावर त्या शक्तीतून ओंकार साधना करायची, आरती साधना करायची, लोकांना मुलाखत सांगायची. आरती, ओंकार, मुलाखत आणि काय ते झाले 3च. आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना. याच्यातून ती शक्ती प्रवाहित करून पुढच्या लोकांना ज्ञानी करायची. म्हणजे ती प्रकाशमय अवस्था. प्रकाशमय सांगितलं, प्रकाशाशिवाय ज्ञान होत नाही, ती ज्ञानमय अवस्था. आज हे अभ्यास करून तुम्हाला सांगितलं म्हणून आता तुम्हाला कळलं. नाहीतर मी माझ्या पोटात ठेवून घेऊन बसायचं, ह्याने ह्याच्या पोटात ठेवून घ्यायचं, तिथं पुढच्या लोकांचं कसं व्हायचं. म्हणून तुकारामाने सांगितलं की मला जन्माला घाल, मी सुखाने जन्माला येणार आहे. आणि ज्यांना लोकांना विसर पडला आहे, ज्यांना माहीत नाही, त्यांना सांगायचं काम करणार. म्हणून मला न लगे मुक्ती धनसंपदा, मला मुक्ती नको, धनसंपदा नको, संतांचा संग दे आणि हे मला कार्य करू दे. तर तशी मानवी जीवनाची लास्ट स्टेज काय, तर चित्त ही लास्ट स्टेज. आता हे चित्त धारण होते तरी कसे. मनुष्याचे जठर किंवा पोट, त्याच्या खाली नाभी, तिथे चित्त हे सुप्तावस्थेत असते. म्हणजे दादांच्याकडे येण्यापूर्वी सुप्तावस्थेत असते. तेथे जठराग्नी आहे. म्हणून सांगितलं, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमासता प्राणापान समायुक्तम पचामी अन्नम चतुर्विधम. म्हणजे इथं आहे तो अग्निरूपाने. आपण अन्न सेवन केल्यानंतर त्या अन्नामध्ये कितीतरी असे पदार्थ असतात की जे सहजासहजी पचत नाही. पण तो जठराग्नी त्या सबंध अन्न पदार्थांना सेवन केल्यानंतर त्या अन्नाचा पाचक रस म्हणून निर्माण करतो. तर तो जठराग्नी जो आहे तो अग्नी स्थूल जीवनामध्ये किंवा उपासना जीवनामध्ये केवळ अन्नाचे भस्म करण्यापलीकडे काहीही करत नाही. म्हणजे दादांच्याकडे येण्यापूर्वी नुसतं खायचं आणि ते पचवायचं, याच्यापुढे काही करत नव्हता. तो सुप्तावस्थेत होता, तेवढं पचन करायचं आणि सुस्त झोपायचं. पण म्हणून भस्मासूर म्हणून जी एक कल्पना आहे, तर दुसरे कोण नाही, आपणच भस्मासूर. काय द्या, तो कोणी राक्षस नव्हता, तर आपण स्वतःच आहोत. कारण भस्मासूर आणि दुसरं कोण, वाल्या कोळी आपणच की. हौसेने लग्न करायचं, मुलं बिलं झाले आणि त्यात गुंतायचं आणि म्हणायचं काय त्रास. म्हणजे काय कोण आली, वाल्या कोळी आणि भस्मासूर म्हणजे आपणच. कारण तिन्ही त्रिकाळ खाऊन सुद्धा तो जठराग्नी स्वाहा स्वाहा करीतच आहे. तो जो स्वाहा स्वाहा करतोय, तो दादांच्याकडे आल्यावर विमोचन आणि दीक्षा होऊन जेव्हा विकास झाला तेव्हा तो महा म्हणायला लागला. म्हणजे महाकारण. तो जो स्वाहा स्वाहा करतोय त्याला ही वरील सबंध अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो महा म्हणायला लागतो. म्हणजेच महाकारण. 4 दीक्षा पहिल्या: उपासना, नामस्मरण, अनुग्रह, गुरुदीक्षा, कारण दीक्षा आणि महाकारण अवस्था. आता अवस्था म्हणजे नारायण अवस्था, म्हणजे जीवन ईश्वरमय. आता तुम्ही पुस्तकात वाचता की महाकारण प्राप्त झाले. कारण व महाकारण दीक्षा ही दीक्षा ज्या वेळेला असते
त्यावेळेला जो जठराग्नी अन्नपचनार्थ नीट आज ऐका. खर्ची पडत आहे हे तो तुम्हाला प्रकाशमान करण्यास म्हणजे कारणीभूत ज्ञानमय होतो. ज्ञानमय करण्यासाठी दादा कुठल्याही युनिव्हर्सिटीत गेले नाही, कुठलाही ग्रंथ वाचला नाही. ही ज्ञानमय अवस्था कुठं आली? तुकाराम कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले होते? काय अभंगांचा अर्थ ML आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गेली सूर्याची, किंवा शुद्ध बीजा टोटी फळे रसाळ गुंती. सूचक अर्थ आहेत ते. कुठल्या ह्याच्यामध्ये शिकायला गेले होते? तर ती प्रकाशमय अवस्था संपूर्ण शरीराला व्यापून राहिली की ते प्रकाश म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानातून उत्स्फूर्त जे निर्माण होतं त्याला ज्ञानमय अवस्था म्हणतात. त्यावेळेला जो जठराग्नी अन्नपचनार्थ आज खर्ची पडत आहे तो तुम्हाला प्रकाशमान करण्यास कारणीभूत होतो. म्हणजे ज्ञानमय. मग त्या जठराग्नीला केवळ तुमचे अन्न. स्थूल अन्न जे आहे हे पचवण्यासाठी कार्य करावेच लागत नाही. नाही. असा जो जठराग्नी 100% आहे त्याला फक्त 10%च अग्नी तो तुमच्या अन्नपचनार्थ पुरेसा आहे. म्हणून बेताचं खायचं आहे. पहिल्यांदा तब्येत बिघडे वगैरे म्हणून बायको खायला घालत होती. आता कमी खातात म्हटलं ते तब्येत बिघडे म्हणून जास्त खायला घालायचं नाही. कारण तो जर अग्नी अन्न पचनासाठी खर्ची पडला तर तिकडं ज्ञानासाठी कमी पडणार आहे. मी उद्या खरंच पोळी आणून दाखवणार तुम्हाला. माझी पोळी याचा एकच घास होईल. एकच घास आणि एवढासा घास. तेवढं खाऊन मी जर शक्य, मी काय असा मरतोकडाच दिसत नाही आहे ना. मग अन्न गरजेपेक्षा आपण का जास्त खातो आणि त्या गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यामुळे मग क्षीण नंतर दुसऱ्या असं म्हणजे देही शक्तीची कमी पडली तर तिथं आत्मिक शक्ती कार्यात जाते. म्हणून मनुष्य निर्वळ होतो. गरजेपुरतंच खायचं. गरजेपुरतं म्हणजे काय? पहिला ढेकर आला की तुम्ही उठत नाही म्हणून असं टेबल करायचं. पहिला ढेकर आला की खटकन टेबलवर गेलं किंवा खाली तरी गेलं पाहिजे. करून बघा. खरं इतकं बरं वाटतं, हलकं वाटतं. उगीच आपण भरमसाठ खातो. असा जो जठराग्नी 100% आहे त्याला फक्त 10%च अग्नी तो तुमच्या अन्नपचनार्थ पुरेसा आहे व राहिलेला 90% जो बाकीचा त्याची ज्योत तयार होते. ज्ञान ज्योत. समजा तुमच्यापाशी काड्यापेटी आहे पण काड्या नाही, किंवा काड्या आहेत पण काड्यापेटी नाही, तर तुम्ही अग्नी प्रज्वलित करू शकत नाही. तसे हा जठराग्नी प्रज्वलित करण्यासाठी ह्या वाणीतून निघालेला ओंकार हा ध्वनीतून प्रकाशमान होतो. आणि इथे म्हणजे नाभी येथे ती ज्योत जी सुप्तावस्थेत आहे ती पेटते. त्या प्रकाशाने हे पेटतं. म्हणजे जसे अग्नी निर्माण करण्यासाठी काडी व काड्यापेटी पाहिजे तसे हा प्रकाश जो आहे हा प्रकाश ह्या अग्नितत्वाला प्रकाशित करतो. साधनेतून निर्माण झालेला प्रकाश. नाहीतर आजच्या जीवनामध्ये ते तत्व नाही असे नाहीये. आता नाही, तुम्ही दादांच्याकडे येण्यापूर्वी नव्हतं का? सगळं होतं पण ते वेगळ्या पद्धतीने कार्य करत होतं. इकडे आल्यावर ते वेगळ्या पद्धतीने. पण काय झाले आहे तर जसे दुधामध्ये लोणी आहे पण ते हात घालून ढवळले तर सापडत नाही. मग त्यासाठी काय करावे लागते? दूध तापवून त्याला विरजण घालून त्याला त्यातून लोणी काढून पुन्हा लोणी तापवून मग अंतिम सत्वगुण तूप काढावे लागते. म्हणजे प्रत्येक क्रियेला तापवणे हा धर्मच आहे तिथे. तसे तुम्हाला नित्याने साधनेमध्ये निर्माण होणाऱ्या ओंकाराच्या शक्तीने तापवल्याशिवाय हे तुमचे जीवनाचे अंतिम सत्वगुण तूप जे आहे ते सद्गुरु चिंतनामध्ये कधीच जळणार नाही. नंतर शेवटी तुम्हाला अशी अवस्था येते की आता सगळं फालतू आहे असं वाटायला लागतं आणि सारखं गुरुचं स्मरण करावं असं वाटतं. इथपर्यंत जाता येतं, इथपर्यंत जायचं. तुकाराम सांगितलं की तुकाराम इतके ईश्वरमय झाले होते. सगळीकडे ईश्वरच दिसतं, सगळीकडे ईश्वर. त्यांनी जनाबाईचं एक गाणं आहे त्याच्यामध्ये तिने भाजी मेथी हे म्हणजे पांडुरंगाचं प्रतिकृती असं
आहे ते भजन आहे ना. म्हणजे सगळी जळी थळी काष्ठी पाच्यानी देवत दिसायला लागतो. तर तो जठराग्नी आहे, त्याला ही ज्योत पेटल्यानंतर अंधार गेला. अंधार गेला म्हणजे अज्ञान गेलं. आता ही जी 19 माध्यमं सांगितली ही सगळी ईश्वरमय झाली. ईश्वरमय झालं. आता करून दिलं ते मेंटेन करायचं काम कोणाचं आहे. डॉक्टरची डिग्री दिल्यावरती दवाखान्यात आलं लोकांना औषध देण्याचं काम कोणाचं आहे. किती वाजले सगळ्यांचा विचार बरोबर ऐकू येत आहे ना. ठीक आहे. जन्म प्राप्तीसाठी कर्माचा संकल्प. जन्म आता पान नंबर 60. जन्म प्राप्तीसाठी कर्माचा संचय करावयाचा असतो व पुढे याच कर्माला कार्य करावयाचे असते. तेव्हा आपल्या हातून घडलेले कर्म हे घडते आहे किंवा नाही हा विचार करून जीवन व्यतीत करावयास पाहिजे. म्हणजे दादाने असं सांगितलं आहे की तुम्ही एक संकल्प केल्याशिवाय कर्म घडत नाही. श्रावणामध्ये उठल्यानंतर मी महिनाभर लक्ष्मीच्या देवळाला जाणार असा संकल्प करायचा. जाताना गंधफूल, हळद, कुंकू, अक्षता आणि नैवेद्य लागायचे आणि उठायचं, तिथं जायचं महिनाभर. तिथनं झाल्यावर तिथनं सरळ घरी परत यायचं. मध्ये जर तुम्ही कोणाकडे चहा प्यायला गेलात किंवा बाजारात जवळ बाजार परत जायला नको म्हणून भाजी घेऊन आला तर ते कर्म पूर्ण झालं नाही, मध्ये चाड कर्म झालं. ते असा संकल्प करून जर महिनाभर तुम्ही केलं तर काय होतं इथं सांगितलंय कर्माचा संचय होतो, नाहीतर अपव्यय होतो. बऱ्याच वेळा काय करतात संकल्प न करता बिनसंकल्पाची गाडी घालतात असं दादा म्हणायचे. आता मला काय करायचं आहे किंवा मला काय झालंय हे डॉक्टरांनी येऊन सांगितल्याशिवाय ते औषध देऊ शकत नाही. म्हणजे मला काय झालंय ह्या संकल्प तुम्हाला कळला पाहिजे की मग कशासाठी हे करायचं हे देवाला कळायला पाहिजे. उगीच आपलं जाताना म्हणून जाता जाता मध्ये देऊळ लागलं आणि ते घंटा म्हणून नमस्कार केले ते कर्म झालं नाही. देखल्या देवा दंडवत असा नाव शब्द आहे. म्हणजे देव दिसला म्हणून नमस्कार केला. नमस्कार करायचा हा संकल्प नव्हता. समजतंय ना. ह्याचा अर्थ ह्या जन्मात जी क्रिया करावयाची असते त्या क्रियेमध्ये विषय असावयास पाहिजे.